हेमल कशाची जबाबदारी जशी दिगंत व अनिकेतने घेतली, तशीच आनंदवनाच्या सगळ्या व्यवस्थापनेची जबाबदारी विकास यांचा मुलगा कौस्तुभ, जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, याने घेतली. हे झाले आमट्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत. पण पुढे त्यांच्या चौथ्या पिढीतही आमट्यांचे सर्व गुण दिसू लागले. डॉक्टर प्रकाश यांचा पहिला नातू अर्णव याने 3-4 महिन्यांचा असल्यापासून डॉक्टरांच्या सहवासात प्राण्यांचा अभ्यास सुरू केला आणि नंतर 3.5 वर्षांचा झाल्यापासून प्राण्यांची संपूर्ण माहिती तिथे येणाऱ्या पाहुण्यांना उत्साहाने देऊ लागला. त्याचीही डॉक्टरांप्रमाणेच वाघापासून सापापर्यंत सर्व प्राण्यांची मैत्री झाली. हेमल कसा असो वा आनंदवन, दोन्हीकडे पुढच्या पिढीने प्रकल्पांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. ज्या आदिवासींनी डॉक्टर व त्यांच्या कार्यकर्त्यांना आपले म्हणावे म्हणून ते इतके दिवस धडपडले, त्याच भूमिकेने आमट्यांची पुढची पिढी काम करत आहे. 1973 पासून डॉक्टर प्रकाश व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हेमल कशाच्या लोकबिरादरी प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली. पण 1990 पर्यंत, म्हणजेच प्रकल्प सुरू झाल्यापासून 17-18 वर्ष या प्रकल्पाबद्दल, तिथे चालणाऱ्या कामाबद्दल बाहेरच्या जगाला फारशी माहिती नव्हती. पण त्यानंतर परिस्थिती बदलली. तिथल्या शाळेमुळे असेल किंवा प्राण्यांमुळे असेल, पण तिथे पाहुणे येण्याचे प्रमाण वाढले आणि एकाकडून दुसऱ्याला असे करत करत हळूहळू बऱ्याच जणांना प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली. प्रसिद्धी मिळू लागल्यावर त्यांच्या कामाची महाराष्ट्रभर ओळख वाढू लागली आणि पुढे पुढे पुरस्कार सुद्धा मिळू लागले. डॉक्टरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव हा पहिला मोठा पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रजांनी हा पुरस्कार सुरू केला आणि पहिल्याच वर्षी या पुरस्कारासाठी डॉक्टर प्रकाश यांची निवड केली. ही डॉक्टरांसाठी मोठी बहुमानाची गोष्ट होती. यानंतर लगेच त्यांना आदिवासी सेवक, दिवालीबेन मेहता हे पुरस्कारही मिळाले. पुढे फ्रान्सहून आलेल्या डॉक्टर बार्थिलेमी यांच्या प्रयत्नांमुळे मोनॅको सरकारने 24 ऑक्टोबर 1985 साली श्वार्ट्झर कपल ऑफ इंडिया असे डॉक्टर प्रकाश व मंदाताई यांचे वर्णन करून दोघांवर तिकीट काढले. या तिकिटामुळे डॉक्टरांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागली. पुढे 2002 साली डॉक्टरांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. पद्मश्री मिळाल्यानंतर डॉक्टरांना अनेक ठिकाणांहून कार्यक्रमांसाठी निमंत्रण येऊ लागली. अशा कार्यक्रमात काहीतरी बोलावे लागते. पण डॉक्टर व मंदाताई दोघांनाही फारसे बोलायला आवडत नसल्याने शेवटी कुणीतरी प्रश्न विचारायचा आणि त्या मुलाखतीतून डॉक्टरांनी संवाद साधायचा, असा मार्ग काढण्यात आला. अशी डॉक्टरांची पहिली मुलाखत डॉक्टर जगन्नाथ वाणींच्या पुढाकाराने धुळ्याला झाली. पाऊण तास चाललेली ही मुलाखत लोकांना खूप आवडली. या मुलाखतीनंतर लोकांनी आपणहून देणग्या दिल्या. असेच डॉक्टर वाणी यांच्या पुढाकाराने डॉक्टर व मंदाताईंना अमेरिकेत होणाऱ्या एका अधिवेशनात मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. तिथे अपर्णा वेलणकर त्यांची मुलाखत घेणार होत्या. डॉक्टर वाणींच्या सांगण्यावरून अपर्णा यांनी 45 मिनिटाची अरण्यातील प्रकाशवाटा ही एक फिल्म बनवली. ती फिल्म व डॉक्टरांची मुलाखत लोकांना इतकी आवडली की डॉक्टरांना भेटण्यासाठी तिथे गर्दीच गर्दी झाली. हे अधिवेशन 3 दिवस होते. पण डॉक्टर प्रकाश व मंदाताई यांना इतके लोक येऊन भेटत होते की त्यांना त्या अधिवेशनात होणारे गाणी, नाटक हे कुठलेच कार्यक्रम बघायला मिळाले नव्हते. लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रकल्पासाठी निधीही दिला. 2-3 दिवसात जवळजवळ $35,000 जमा झाले. अमेरिकेच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी, ठाण्याला, साताऱ्याला, नाशिकला, पुण्या, मुंबईला त्यांच्या मुलाखती होत राहिल्या. सुरुवातीला डॉक्टर प्रकाश व मंदाताई हेमल कशा बाहेर कधी गेले नव्हते. पण मुलांनी काम सांभाळल्यावर ते बाहेर जाऊ लागले. कार्यक्रमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचता येते हे त्यांच्या लक्षात आले. शिवाय आपल्या कामातून लोकांनाही काहीतरी प्रेरणा मिळू शकते या आशेने ते विविध ठिकाणी कार्यक्रमांना गेले. पुढे 2007 साली डॉक्टर वाणी यांनी पुन्हा त्या दोघांना अमेरिकेला यायचे आमंत्रण दिले. मागच्या वेळेस बृहण महाराष्ट्राच्या अधिवेशनापुरते ते दोघे गेले होते. पण या वेळेला मात्र त्यांचे 20 ठिकाणी कार्यक्रम ठेवले होते. अमेरिका आणि नंतर कॅनडात त्यांना जायचे होते. अमेरिकेच्या दौऱ्यात डॉक्टर वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. सगळीकडे त्यांचे खूप छान आदरातिथ्य झाले. या दौऱ्यात त्यांना गायतोंडे यांच्यासारखे अनेक स्नेही लाभले, ज्यांनी शाळेसाठी भरघोस मदत केली. पुढे कॅनडातही डॉक्टरांना हॉस्टेलसाठी एक रकमी देणगी मिळाली. त्यानंतरही अनेक ठिकाणी डॉक्टरांना आमंत्रणं येत राहिली, पुरस्कार मिळत राहिले. अनेक लोक पाठीशी उभे राहत गेले. डॉक्टरांचे काम संपूर्ण जगात पोहोचले. डॉक्टर प्रकाश व मंदाताई
यांना पुरस्काराचे काही कौतुक वाटत नाही, पण या पुरस्कारांमुळे त्यांच्या कामाला जी समाज मान्यता मिळते त्याचे समाधान मात्र त्यांना खूप आहे. 2003 मध्ये डॉक्टर प्रकाश व मंदाताईंनी केलेली अमेरिका वारी, त्यानंतर 2007 मध्ये अमेरिका व कॅनडात जाऊन 20 ठिकाणी केलेले कार्यक्रम, त्यानंतर मिळालेला मॅक्सेसे पुरस्कार, यामुळे त्यांना मान सन्मान तर मिळालाच, पण त्यांच्या प्रकल्पासाठी मोठा निधीही मिळाला. हे सगळे नंतर नंतर मिळू लागले, पण त्याआधीची 25-30 वर्ष डॉक्टरांनी खूप तंगीत, आर्थिक विवंचनेत आणि त्यामुळे खूपच काटकसरीत काढली. त्यावेळेला त्यांना मुख्य आधार होता तो फक्त आनंदवनाचा. सुरुवातीला जेव्हा डॉक्टरांनी काम सुरू केले तेव्हा हेमलकशात काहीच नव्हते. त्यावेळेला डाळ तांदळापासून ते खाटेपर्यंत, विटांपासून ते लाकडांच्या दारखिडक्यांपर्यंत सगळं काही महारोगी सेवा समितीने पुरवले. आणि आजही आनंदवन आणि इतर प्रकल्प त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. सुरुवातीला हेमलकशाच्या प्रकल्पाबद्दल जास्त कोणाला माहित नव्हते, पण 1976 साली स्विसेडचे लोक हेमलकशाला आले आणि तिथून थोडीफार मदत यायला सुरुवात झाली. नंतर 1978 ते 1985 या काळात ऑक्सफॅमने शाळा, दवाखाना, औषधे यासाठी वेळोवेळी मदत केली. प्रकल्पावरचे ऑपरेशन थिएटर सुद्धा त्यांच्याच मदतीने 1980 साली बांधण्यात आले. नाना पाटेकर हे सुद्धा अनेक वर्ष आनंदवन आणि हेमलकशाशी संबंधित आहेत. काही ना काही निमित्ताने त्यांनी प्रकल्पासाठी 30 लाख दिले आणि तेही अगदी कोणताही गाजावाजा न करता. नाना पाटेकरांसारखेच झेड प्रभाकर, रमेश कचोलिया, दादा कुलकर्णी अशा अनेक जणांनी प्रकल्पासाठी मदत केली. अनेकांनी शाळेसाठी, दवाखान्यासाठी, प्राण्यांसाठी असे सांगून मदत केली. काहींनी मात्र पूर्ण प्रकल्पासाठी मदत केली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या 3 भावांनी त्यांचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे ₹10,15,00,000 प्रकल्पाला दिले. रामानंद तिवारी या आरोग्य सचिवांनी एक्स-रे मशीन मिळवून देण्याची सोय केली. 1990 साली वीज मंडळाचे धांडे नावाचे अध्यक्ष त्यांच्या इतर स्टाफ सहित प्रकल्प बघायला आले होते. तेव्हा वीज नसल्यामुळे टॉर्च, कंदील वापरून केलेली ऑपरेशन्स धांडे यांनी स्वतः बघितली. तसेच काही उपकरणे विजेशिवाय चालूच शकत नसल्याने अनेक सुविधा पेशंट्सला पुरवता येत नाहीत, असे डॉक्टर प्रकाश यांनी धांडेंना सांगितले. ही सगळी परिस्थिती बघितल्यावर धांडे यांनी लगेच पुढच्या 6 महिन्यात इथे वीज आलीच पाहिजे असा आदेश त्यांच्या कर्मचाऱ्यांना देऊन टाकला. पण या जंगलात इतकी झाडे असताना वायर कशी आणायची, हा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला. धांडे म्हणाले, झिगझॅग पद्धतीने लाईन टाका, मध्ये येणाऱ्या फांद्या कापून टाका, थोडे मटेरियल जास्त लागेल, पण हे काम मला पूर्ण झालेले हवेच आहे. आणि खरोखरच काम सुरू झाले. 60 किलोमीटरची लाईन टाकण्यात आली. बरोबर 6 महिन्यांनी खांब लागले आणि पाहता पाहता हेमलकशात वीज आली. अशा कितीतरी लोकांचे हात या प्रकल्पासाठी लागले. काहींनी आपले अधिकार वापरून मदत केली, तर काहींनी आर्थिक मदत केली. तसेच भावनिक आधार, पाठिंबा द्यायलाही अनेक जण उभे राहिले. विजय तेंडुलकर, प्रवीण पाटकर प्रकल्पावर येऊन 15 दिवस राहिले. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटसाठी एक स्लाइड शोही बनवला. शिरीष गानू, मिलिंद सरनौबत, मंजिरी मंदार परांजपे यांची घरं म्हणजे डॉक्टरांसाठी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचेच घर असल्यासारखे. डॉक्टर संजय उगेमुगे, श्रीराम नानिवडेकर, अरुण सेठ, नरेंद्र मेस्त्री, दिलीप हेर्लेकर, फिलिप जॉर्ज, संदीप पाध्ये, डॉक्टर सरोम म्यागा, नंदन व त्यांची आई मंगला कुंडेटकर ही अशीच काही हक्काची माणसे ज्यांनी प्रकल्पासाठी खूप मदत केली. डॉक्टर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हेमलकशात जे काम केले आहे ते मनापासून केले आहे आणि अजूनही करत आहेत. हे कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, राहण्यातून या सगळ्या मंडळींना जाणवले असणार आणि त्यामुळे त्यांच्याकडून मदतीचा ओघ सतत सुरू राहिला. हेमलकशाचा प्रकल्प उभा राहिला, रुजला, वाढला, सुरुवाती इतक्याच पॅशनने चालू राहिला. या सगळ्याचे श्रेय डॉक्टर प्रकाश त्यांच्या सहकाऱ्यांना देतात. सुरुवातीला प्रकल्पावर काम करण्यासाठी आलेले राज सुलाखे, नागेश हटकर, मोहन टंडन, जगदीश गोडबोले, अजित मळकर्णीकर अशा काही कार्यकर्त्यांनी काही वर्ष प्रकल्पावर काम केले आणि मग ते परत गेले. मुकुंद दीक्षित यांनी प्रकल्पावरची शाळा सुरू केली, त्यासाठी कष्ट घेतले. पुढे गोपाळ फडणीस आल्यावर ते शाळेचे काम पाहू लागले आणि मुकुंद दीक्षित मेडिकल सब सेंटर चालवू लागले. विलास मनोहर, दादा पांचाळ, जगन,
गोपाळ फडणीस, मनोहर यंपलवार, बबन पांचाळ, रेणुकाताई, प्रभाताई हे सगळे मात्र प्रकल्पावर आले आणि तिथेच रमले. ही सर्व मंडळी जेव्हा प्रकल्पाकडे ओढली गेली तेव्हा त्यांचे वैयक्तिक आयुष्य छान चालले होते. सगळे सुशिक्षित होते. काही नोकऱ्या व्यवसाय करत होते. त्यांनी ठरवले असते तर त्यांना त्यांचे आयुष्य आरामात मजेत घालवता आले असते. पण तरीही त्यांनी हे कष्टाचे, हालअपेष्टांचे, गरिबीचे जीवन पत्करले. जंगलात जाऊन लाकूड फोडणे, दगड उचलणे, इथपासून ते प्राण्यांसाठी मांसाचे तुकडे करणे, बेडूक पकडणे, दवाखान्यातली कामे करणे, शिवाय पडेल ती कामे करणे, हे सगळे त्यांनी केले. आणि कुठलाही गाजावाजा न करता, कुठलीही अपेक्षा न करता, कसलीही तक्रार न करता, हे आपले काम आहे असे समजून प्रत्येक जण आपापला वाटा उचलत गेले आणि पर्वता एवढे मोठे काम या सगळ्यांनी मिळून पूर्ण केले. या सर्वांना प्रकल्पावर घरच्यासारखे वाटेल याची सगळी काळजी मंदाताई यांनी घेतली. असेल त्या परिस्थितीत त्यांनी दिवस साजरा केला. एकदा दिवाळीत डालडा नसल्याने मंदाताईंनी जवसाचे तेल वापरून लाडू केले. त्याला थोडा उग्रवास येत होता, पण त्याला काही इलाज नव्हता. तक्रार करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात जमवायचे, हे पथ्य मंदाताईंनी नेहमी पाळले. प्रकल्प बघायला येणारे बरेच जण डॉक्टर प्रकाश व मंदाताईंना वनवासातल्या राम सीतेची उपमा द्यायचे. पण मग डॉक्टर म्हणायचे, सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला होता. पण मंदाताईंना मात्र कधीही कसलाच मोह झाला नाही. अबोलपणे, भक्कमपणे त्या नेहमी डॉक्टरांच्या बरोबर राहिल्या. हा प्रकल्प उभा करण्यात डॉक्टरांचे भाऊ विकास यांचाही खूप मोठा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात जे सामान लागेल ते ट्रकमध्ये घालून ते स्वतः ट्रक चालवत यायचे. प्रकल्पावर काय हवे नको याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. त्यांचे स्वतःचे असे खूप व्याप होते, पण त्यातूनही वेळ काढून त्यांनी हेमलकशाकडे लक्ष पुरवले. हेमलकशाचा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी अनेक अनामिक कार्यकर्ते आणि कुष्ठरोगी यांनी त्यांची सगळी शक्ती पणाला लावली. इथले रस्ते तयार करण्यासाठी, इमारती उभ्या करण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले. एका उपेक्षित समाज घटकाने माडिया गोंडसारख्या दुसऱ्या उपेक्षित लोकांसाठी एवढे काम करणे, त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी मदत करणे, असे उदाहरण क्वचितच कुठे असेल. हेमलकशाचा आदिवासी आत्ता कुठे स्वतंत्र होत आहे. त्याला वाटेवर आणून सोडायचे काम डॉक्टर प्रकाश, मंदाताई व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. पण पुढची वाटचाल जेव्हा तो निर्भयपणे, आत्मविश्वासाने स्वतःच्या बळावर करेल, तेव्हा इथले काम पूर्ण झाले असे म्हणता येईल, असे डॉक्टर प्रकाश म्हणतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, इथेच ही गोष्ट संपत नाही. कार्यकर्ते, देणगीदार आणि स्नेही यांच्या सहकार्याने डॉक्टर प्रकाश यांच्या कार्याचा जगन्नाथाचा रथ चाललेला आहे आणि पुढेही तो असाच चालणार आहे. त्यांच्या या महान कार्यासाठी आपण सगळ्यांनीही आपल्याला जी काही मदत करता येईल ती करण्याचे मी आवाहन करते आणि ही गोष्ट इथेच थांबवते. नमस्कार मंडळी, माझे नाव अश्विनी दिघे. आज आपण जी गोष्ट ऐकली ती डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकाश वाटा या पुस्तकातली आहे. आदिवासींची पिळवणूक थांबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणून माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून देण्याची बाबांनी म्हणजेच बाबा आमटे यांनी सोपवलेली मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांची, तसेच अंधारातून उजेडाकडे प्रवास करणाऱ्या हेमलकशाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.